हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराणा प्रताप यांची जयंती साजरी। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली। उपमहापौर राहुल दामले, उपायुक्त दीपक पाटील आणि सुनील लहाने यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी महापालिका सचिव सुभाष भुजबळ, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर तसेच पालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। केडीएमसीच्या महासभेत दिवंगतांना श्रद्धांजली देऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। कल्याण डोंबिवली महापालिकेची महासभा बुधवारी 20 मे रोजी पार पडली। वीर दिवंगतांना श्रद्धांजली देऊन महासभेला सुरुवात झाली। पुन्हा एकदा महासभेत डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला वारंवार लागणाऱ्या आगीचा प्रश्न उपस्थित झाल्यावर डम्पिंग ग्राउंडवर आग लागत नसून लावण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली। उपायुक्त सुरा पवार यांनी याबाबत सभागृहात निवेदन सादर केले। त्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। तसेच मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांनी वेद आणि विज्ञान शाळेची प्रस्ताव सूचना मांडली होती। मौजे गजबंधन पाथर्ली गोपाळनगर डोंबिवली पूर्व येथील आरक्षण क्रमांक 73 क्षेत्र 1940 चौरस मीटर पैकी 940 चौरस मीटर भूखंड शाळेसाठी आरक्षित आहे। सदर भूखंडावर वेद व विज्ञानाचे शिक्षण देणारी आर्यशास्त्र ही शाळा बांधण्यात यावी अशी प्रस्ताव सूचना मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांनी मांडली होती। ही प्रस्ताव सूचना एकमताने मंजूर करण्यात आली। ठाण्याबरोबरच कल्याण पूर्वेतही दूध विक्रेत्यांचा पुरवठा बंद संप। दूध विक्रेते कमिशनवाढीच्या मुद्द्यांवर ठाण्यातील काही भागात 4 प्रमुख ब्रँडची दूध विक्री बुधवार 20 मे रोजी बंद ठेवण्यात आली होती। ठाण्यापाठोपाठ कल्याण पूर्वेतही दूध विक्री बंदचे पडसाद उमटलेले दिसून आले। गेल्या 2-3 वर्षापासून कमिशनवाढीसाठी हे विक्रेते 2.5% 10% कमिशन मिळावी अशी मागणी करीत आहेत। या संपात कल्याण पूर्वेतून एकूण 55 विक्रेते सहभागी झाले होते। दरम्यान बुधवारी पूर्ण दिवस सर्व कंपन्यांची दूध विक्री बंद ठेवण्यात आली होती। परंतु मध्यवर्ती संघटनेच्या सूचनेनुसार 30 मे पर्यंत आंदोलन स्थगित करण्यात येणार असल्याचे कल्याण दूध विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले। तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।